गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि मी आले इथे कामावरती. हे माझं काम आहे दुसरं. फर्स्ट काम झालं आहे, दुसरं काम चालू आहे. आणि इथे मी बनवणार आहे आज स्टफ पराठा आणि सूप चटणी. तर इथे जरा बघते काय आहे स्टफ पराठ्यासाठी. कोबी बिबी घेते जरा, कोबी, बीट, गाजर वगैरे. तर इथे स्टफ पराठा बनवायचा आहे आज. आणि आज ते लोक तर जेवायला आहेत, आता सध्या बाहेर आहेत. तर बस सूपसाठी मी टाकले बीट, गाजर, टमॅटो आणि थोडीशी मुगाची डाळ, पिवळी मुगाची डाळ, थोडंसं घट्टपणा येण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मी अजून परत थोडंसं टाकेल गोडवाला गूळ असतो ना, कारण त्यांना ते गुजराती आहेत ना. तर गुजराती लोक कसे थोडंसं गोडच खातात. गुजराती लोक थोडं गोड खातात, त्याच्यासाठी यांना गोड पाहिजे असतं. मग ते लोक सूप पण गोड खातील, डाळ पण गोड खातील. सूपमध्ये मी टाकले गूळ वगैरे आणि थोडं मीठ पण घालते. मग गाईस, संध्याकाळचे लोक घरी जात असतात आणि शक्यतो संध्याकाळी मी कामावरती येते. मला 9:30 होतात जाता जाता. दुपारी 8 काहीतरी दुपारी मी बाहेर गेले होते. मुलाला माझ्या बरं नव्हतं, तर त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. त्याच्यासाठी आज मी खूप उशिराने आले कामावरती. फार थकायला झालं होतं आणि सुट्टी घेऊ शकत नाही. लास्ट तारीख आहे आपली आता, त्याच्यासाठी मग डॉक्टरकडून जाऊन आले आणि 1 तासभर जेवण केलं, कपडे वपडे धुवून घेतले. संध्याकाळच्या स्वयंपाकात 1.5-2 तासामध्ये घरातलं फटाफट आवरून मग निघाले. आज एकीला बाहेर जायचं, तिने पण आजच लवकर बोलवलं. तर ह्या कामावरती मी आज 7:30ला येते, आज मी 7 तास आले, अर्धा तास लवकर निघाले. असंच असतं, एकदा जेव्हा खूप काम असते, खूप कामच असतं, सगळीकडे काम असतं. बरोबर, सगळीकडे सगळ्यांचं तसंच असतं, सर्वांना तसंच असतं. जेव्हा आपण खूप थकतो त्यावेळी जास्त थकायला मिळतं काम. तर तेच तास मुलाला बरं नव्हतं म्हणून मी त्याला मग डॉक्टरकडे पहिलं घेऊन गेले. दुपारी 1 वाजता कामं सुटले आणि तशीच डॉक्टरकडे जाऊन आले. मुलं मोठी आहेत तरी पण त्यांना संगतीच पाहिजे असते. असं नाही की जरा जाऊन आले, मम्मी कामाला गेले, तसं काही नाही आहे. तू ये, मग आपण संगती जाऊ, तू ये, आपण संगती जाऊ. तर मुलाला म्हटले की